नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे. आज त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले. कोरोना साथीच्या काळात आरोग्य सेवा पुरवताना मुंबई महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांची कॅगकडून चौकशी सुरू आहे. त्यातच ईडीनं देखील आयुक्तांना चौकशीसाठी पाचारण केलंय. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर आणि इतरांविरोधात नुकत्याच नोंदवण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावल्याची माहिती आहे. तर कोरोना काळात मुंबई पालिकेनं उभारलेल्या कोरोना केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. ईडीला मुंबई महापालिकेचा आयुक्त इक्बाल चहलना समन्स करावं लागलं. हे समन्स जे संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरची कंपनी आहेत, लाईफलाईन हॉस्पिटल, त्यांनी घोटाळा केलाय, त्याचे सगळे डॉक्युमेंट फाईल त्यांनी द्यावी. मला असं वाटतंय, मला विश्वास आहे की इक्बाल चहल या भ्रष्टाचारासंबंधीचे सगळे कागदपत्र इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीना देणार. आणखीन एक मोठी बातमी. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या छाप्यानंतर किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झालेत. कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचं जल्लोषात स्वागत केलं. सोमय्या यांनीच मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार ईडी केली होती आणि त्यामुळे कारवाईच्या दिवशी सोमय्यांचा मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. दरम्यान सोमय्या अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. दरम्यान कोल्हापूरमध्ये पोहोचल्यावर सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर मिया हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. आधी त्यांचा पक्षाचा कार्यकर्त्यांनी घोषणा केली, किरीट सोमय्याला आता पण कसं येतोय बघतोय. आणि म्हणून मी हसन मुश्रीफला सांगितलं, हो गेल्या वेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी भगवा सोडून हिरवा हातात घेतला होता, म्हणून तुम्ही आम्हाला थांबवू शकले, अटक केली. आता पाहतो कोण मला थांबव. नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातील घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित असतील. सिन्नर, चांदवड, निफाड, दिंडोरी आदी तालुक्यातील शेतकरी एकवटले असून नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांना जाब विचारण्यात येणार आहे. तर 62,000 शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत काल रात्री उशिरा पालकमंत्री आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. मात्र जोवर लेखी आश्वासन मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोस दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत आणि या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसंच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. यासोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 या राज्याच्या महत्त्वाकांक्षी उद्योग परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेमध्ये जगातील 100हून अधिक देशातील जवळपास 2,500 प्रतिनिधी सहभागी होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय येतं, राज्यात किती रोजगार उपलब्ध होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा हा आता सुरू झालेला आहे. दौऱ्याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे, कारण या दौऱ्यातून आता महाराष्ट्राच्या वाटेला नेमकं काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. प्रत्येक बॉल मुख्यमंत्र्यांनी सीमापार पाठवलाय. दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. ठाण्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023 या क्रिकेट स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत क्रिकेटच्या मैदानात त्यांनी जोरदार बॅटिंग केली. नाशिक पदवीधर मतदार निवडणुकीबाबत आता एक मोठी बातमी समोर येते. गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेत अशी माहिती समोर आली आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी थेट गिरीश महाजन आता मैदानात उतरलेत. महाजन यांचा कोणताही अधिकृत दौरा नाहीये, तरी देखील महाजन हे नाशिकमध्ये अज्ञात स्थळी असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये येऊन महाजन आता पदवीधर निवडणुकीचं सूत्र हलवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि आज सध्या या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा मुकाबला पाहायला मिळतोय. तर अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि नाशिकची जबाबदारी आता गिरीश महाजनांवर भाजपनं सोपवली असल्याचं पाहायला मिळतंय. गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गिरीश महाजन काही सूत्र हलवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि गिरीश महाजन नाशिकमध्ये आहेत असं कळतंय, काय सविस्तर अपडेट? खरं तर पदवीधर निवडणुकीवरून मोठं राजकारण आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळते. विशेषतः नाशिकची पदवीधर निवडणूक जी आहे ती सत्यजित तांबे यांच्या सगळ्या बंडामुळे चर्चेमध्ये आलेली आहे. मात्र या सगळ्यानंतर आज काल रात्री उशिरा गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आल्याची सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन यांचा नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकृत दौरा नाहीये, मात्र तरी देखील ते नाशिकमध्ये तळ ठोकून आहे अशा प्रकारची माहिती आहे. अज्ञात स्थळी गिरीश महाजन जे आहे ते नाशिकमधून या सगळ्या पदवीधर निवडणुकीची सूत्र हलवतात. खरं तर पदवीधर निवडणुकीमध्ये दोन भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेले आहे, ज्यामध्ये धनंजय जाधव आणि धनराज विस्पुते ह्या दोन भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी देखील भाजपचा पाठिंब्याची मागणी केली होती. धनराज विस्पुते यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आपण भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, इतक्या वर्षापासून आपण काम करतो, त्यामुळे भाजपनं आपण मला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विस्पुतेंची मागणी आहे. तर धनंजय जाधवांनी देखील आपल्याला भाजप पाठिंबा देईल अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. मात्र हे सगळं जरी असलं तरी भाजपचा फोकस जो आहे तो सत्यजित तांबे यांच्यावरती आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांना पाठिंबा आज भाजप देणार का या माघारीमुळे स्पष्ट होणार आहे. तर धनराज विस्पुते आणि धनंजय जाधव या दोघांचे जर उमेदवारी अर्ज आज गिरीश महाजनांच्या नेतृत्वामध्ये जर मागे झाले तर निश्चितपणे या सगळ्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांची पुढची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अगदी सोपी होणार आहे, स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आज गिरीश महाजन नेमकी या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान काय खेळी खेळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः या सगळ्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे गिरीश महाजनांच्या राजकीय खेळीमध्ये आजचं सगळं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे पुढच्या 3 तासामध्ये माघारीची मुदत आहे आणि त्या 3 तासामध्ये नेमक्या माघारी कुणाकुणाच्या होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. गिरीश महाजन यांची भूमिका मुख्य असल्याचं पाहायला मिळते आणि त्यापुढे आता पुढची समीकरणं नेमकी कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुलासाठी बंड करणाऱ्या सुधीर तांबे यांच्यावर पक्षानं कारवाई केली आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून आज सत्यजित तांबे माघार घेणार की इतर पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणार हे स्पष्ट होणार आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीतही बिघाडी झाली असून पाठिंबा कुणाला द्यायचा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून सूत्र हलवण्यात येत आहेत, महाविकास आघाडीकडून सूत्र हलवण्यात येत आहेत, काय एकंदरीत सांगताय? प्राजक्ता, आपण जर बघितलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे सुधीर तांबे यांना खरं तर काँग्रेसनं
उमेदवारी जाहीर केलेली होती आणि त्यांचा एबी फॉर्म देखील दिलेला होता. मात्र असं असताना त्यांनी मुलासाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीसह भाजपमध्ये देखील सगळ्या चर्चा सुरू आहेत की आता करायचं काय. त्यामुळे सत्यजित तांबे निवडणूक लढवण्यावर तर ठामच आहे. ते आज माघार घेतील अशी अजिबातही शक्यता नाहीये. मात्र माघार कोण कोण घेणार, जसं लक्ष्मण सांगत होता तसं धनराज जाधव असतील किंवा विस्पुते असतील, यांचे जर अर्ज मागे घेतले गेले तर मात्र सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देऊ शकतं. कारण त्याच पद्धतीनं कुठेतरी वाटचाल चाललेली दिसते आहे. आपण जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की सत्यजित तांबे जर भाजपाने जर सांगितलं तर त्यांना पाठिंबा द्या, तर आम्ही त्यांना निवडून आणू असं देखील म्हटलंय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील चित्र अलबेल दिसत नाहीये. कारण अजित पवार म्हणतायत की मी ही गोष्ट बाळासाहेबांना सांगितलेली होती, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. दुसरीकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील स्वपक्षीयांनी बाळासाहेब थोरातांवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेबांनी मात्र यामध्ये मौन पाळलेलं दिसतंय. अजूनही त्यांनी त्यांचं जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली नाहीये किंवा याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये. आज सत्यजित तांबे अर्ज तर माघारी घेणार नाही, मात्र त्यांना आता भाजपाचा पाठिंबा मिळतोय का हे बघावं लागणार आहे आणि त्याच्याच पाठिंब्यावरती ते निवडणूक लढवतायत का हे बघावं लागणार आहे. निश्चितच सत्यजित तांबे हे अर्ज तर मागे घेणार नाहीयेत, मात्र पाठिंबा त्यांना नेमका कुणाचा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान नागपूरच्या जागेवरचा दावा शिवसेना मागे घेणार असून काँग्रेसकडे नागपूरची जागा जाणार असल्याची माहिती आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस सुधाकर अडवाले यांना समर्थन देणार की राजेंद्र झाडे यांना समर्थन देणार हे अद्याप अस्पष्ट आहे. काल रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती मिळते. आज सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करून याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचं कळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नागपूरच्या जागेवरचा दावा शिवसेना मागे घेते आणि आता काँग्रेसकडे ही जागा जाते, काय सविस्तर अपडेट? प्राजक्ता, खरं तर पारंपरिक पद्धतीने जी आहे ती ही नागपूरची जागा काँग्रेस किंवा काँग्रेस समर्थित उमेदवार लढत असतो. मात्र गेल्या 11 जानेवारीला महाविकास आघाडीची मुंबईत जी बैठक झाली होती त्या बैठकीनुसार जी आहे ती ही जागा शिवसेनेला महाविकास आघाडीनं सोडली होती आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये जी आहे ती धुसफूस सुरू झाली होती. कारण आपण पाहिलं होतं की उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जे आहे ते महाविकास आघाडीचे काँग्रेस वगळता 4 उमेदवारांनी जे आहे ते अर्ज दाखल केला होता. कधी नव्हे असं राष्ट्रवादीने देखील जे आहे ते या पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते नागपुरात देखील बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या या दिवशी महाविकास आघाडीतील बिघाडी दुरुस्त होण्याची शक्यता, कारण काल ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची जी आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे सुभाष देसाई, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील जे आहेत ते सहभागी झाले होते. आणि या बैठकीमध्ये जे आहे ते काँग्रेसला ही जागा सोडण्याच्या बाबतीत एकमत झाल्याची जी आहे ती सूत्रांची माहिती आहे. शिवसेना जी आहे ती शिवसेना नाशिक मधली जागा लढेल असं जे आहे ते ठरलेलं आहे. मात्र याला अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने दुजोरा दिलेला नाही. मात्र आज सकाळी जे आहे ते 11 वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. बहुतेक ही बैठक टेलिफोनिक असेल आणि या बैठकीनंतर जे आहे ते ही जागा काँग्रेसला सोडायची याची जी आहे ती अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र ही जागा जर काँग्रेसला सोडली तरी काँग्रेसचा जो आहे तो या निवडणुकीत आता अधिकृत उमेदवार असणार नाही. त्यामुळे काँग्रेसला कुठला तरी अपक्ष उमेदवार, निश्चितच आता काँग्रेसचा नेमका कोण उमेदवार असणार आहे, काँग्रेस नेमकं कुणाला समर्थन देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता एक मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर आता एसटी आर्थिक संकटात सापडली आहे. आंदोलन काळामध्ये ठप्प पडलेल्या एसटी नंतर आता एसटी सुरू झाल्यानंतरही प्रवाशांचा एसटी कडचा कल आता कमी होताना दिसतोय. एसटीचं दिवसाचं उत्पन्न 13,50,00,000 इतकं आहे, तर एसटीचा दिवसाचा खर्च 25 कोटी इतका आहे. म्हणजेच एसटी दिवसाला जितकं कमवते त्याच्या दुप्पट एसटीचा दिवसाचा खर्च येतोय. उत्पन्नात वाढ होत नसल्यानं याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर देखील होतोय आणि माल वाहतुकीचं उत्पन्न देखील घटलंय. त्यामुळे आता एसटी कधी पूर्वपदावर येणार हे पाहावं लागणार आहे.
आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी येते. पुण्यामध्ये संभाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर अशी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीकडून स्वराज्य रक्षक तर भाजपकडून धर्मवीरची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा भाजपला डिवचलं असल्याचं पाहायला मिळतंय, तर भाजपकडून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराज असे बॅनर लावण्यात आलेले आहेत. डेक्कन चौकात पुतळ्यासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये बॅनर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. हो, दुर्दैवाने खरं तर आज स्वराज्याभिषेक सोहळा दिन आहे. त्याचा सगळीकडे आज साजरा होतोय. त्यानिमित्त सगळे समाज छत्रपती प्रेमी आज हार घालतायत महाराजांच्या पुतळ्याला, तिथे डेक्कन परिसर. पण तिथंच या दोन राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ही बॅनरबाजी सुरू केली. हे अत्यंत दुर्दैव आहे. स्वराज्य रक्षक राष्ट्रवादी म्हणते आणि धर्मवीर म्हणते भाजप. शेवटी छत्रपती आहेत ते, त्यांना उपाधी बिरोधवली काही लावली ते त्यांनी काही फरक पडत नाही. पण हे राजकीय पक्ष स्वतःची राजकीय पोळी भरण्यासाठी इथेही बॅनरबाजी करतात. याचा पुणेकरांकडून निषेध केला जातोय अक्षरशः. बरं, चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी.